नमस्कार, मी पूजा खलिते. ॲडव्हान्स न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. चंद्रकांत पाटील म्हणजे आयत्या बिळावर नागोबा, मंत्री जयंत पाटील यांचा टोला. पुण्यात एका महिलेने तयार केलेल्या मतदारसंघात जाऊन चंद्रकांत पाटील यांनी अधिकाराचा गैरवापर करत तो मतदारसंघ ताब्यात घेऊन निवडणूक लढविली. त्यात काय पुरुषार्थ आहे का? चंद्रकांत दादा म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आहेत. आपल्या अधिकाराचा वापर करून स्वतःचा जिल्हा सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी निवडणूक लढवली. शरद पवारांवर टीका करण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांनी आधी स्वतःचं बघावं, अशी बोचरी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. सांगली येथे एका कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपवर चौफेर टीका केली. मंत्री पाटील म्हणाले की सत्ता गेल्यानंतर भाजप अस्वस्थ झालेला आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोपीचंद पडळकर यांची विधाने आहेत. भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, त्यांना किती नैराश्य आलं आहे हे यातून स्पष्ट होतं. सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून या ना त्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत, हे यातून दिसत आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 5 महिन्यात दुप्पट पैसे करून देतो म्हणणारा खातोय पोलीस कोठडीची हवा. लोणंद पोलिसांनी सापळा रचून सुखेड तालुका खंडाळा येथे अटक केलेला रॉयल वेज मार्केटिंग बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा अध्यक्ष विठ्ठल अंकुश कोळपे यास नुकतेच सातारा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. येथील रॉयल वेज मार्केटिंग बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा अध्यक्ष विठ्ठल अंकुश कोळपे व त्यांचे अन्य साथीदार या कंपनीच्या माध्यमातून जमीन तसेच पैशाची 5 महिन्यात दाम दुप्पट करून देतो म्हणून 28 ते 30 एजंट मार्फत सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, नगर, बागलकोट, कर्नाटक आदी जिल्ह्यातील महिलांचे बचत गट व प्रत्यक्ष खातेदारांशी व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करून 50,000 रुपयांपासून 12 लाख रुपयांपर्यंत रक्कम गोळा करून खोटे सांगून कोट्यवधी रुपयांची माया जमवून फसवणूक करत गंडा घालत होते. याबाबत सातारा येथील सूर्यवंशी कॉलनी करंजेतर्फे सातारा येथे राहणाऱ्या सीमा सुनील धनावडे वय 36 यांनी 27 जानेवारी 2021 रोजी रॉयल वेज मार्केटिंग बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष विठ्ठल कोळपे, अनिल अंकुश कोळपे राहणार कुसूर तालुका फलटण व उपाध्यक्ष संदीप सोपान येळे राहणार पारोडी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अन्य ठिकाणीही त्यांच्या विरुद्ध असे गुन्हे दाखल आहेत. मात्र विठ्ठल कोळपे फरारी होऊन पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र सुखेड तालुका खंडाळा येथे आपल्या बहिणीकडे येणार असल्याची माहिती लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांना मिळतात श्री चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सुखेड येथे जाऊन सापळा रचून विठ्ठल कोळपे यास अटक केली. दरम्यान त्यास नुकतेच सातारा येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यास 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी अधिक तपास करत आहेत. कडेगाव तालुक्यातील मुलाने केला जन्मदात्या आईचा निर्गुण खून. मुलाने जन्मदात्या 60 वर्षीय आईच्या डोक्यात लोखंडी खोरे घालून निर्गुण खून केल्याची घटना आंबेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे घडली आहे. खून करून तब्बल 12 दिवस फरार असलेल्या आरोपीला कडेगाव पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. जनाबाई शिवाजी माने वय 60 राहणार आंबेगाव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आप्पासाहेब शिवाजी माने वय 34 असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीचा सख्खा भाऊ सत्यवान शिवाजी माने कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जनाबाई माने यांचा मुलगा आप्पासाहेब हा काहीही कामधंदा करत नसल्याने त्या नेहमी त्याला काहीतरी कामधंदा कर असे म्हणत असत. 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:15च्या सुमारास जनाबाई या घराबाहेर कपडे धुत होत्या. यावेळी जनाबाई यांनी आप्पासाहेबला किती दिवस तू असा न काम करता राहणार आहेस, अजून किती दिवस तुला जेवण घालू असे म्हणाल्या होत्या. त्यावेळी या बोलण्याचा राग आल्याने आप्पासाहेब याने बाजूला पडलेले लोखंडी खोरे हातात घेऊन आई जनाबाई हिच्या डोक्यात मारून जखमी केले. हे पाहून मोठा भाऊ सत्यवान हा पळत त्या ठिकाणी आला असता आरोपीने हातातील खोऱ्याने सत्यवान यांच्या डोक्यात मारले. तसेच वडील शिवाजी माने यांनाही मारहाण केली. यात सत्यवान व वडील शिवाजी माने हे दोघेही जखमी झाले. गंभीर जखमी जनाबाई यांना तत्काळ सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे तपास करीत आहेत.
मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही, खासदार संजय पाटील. कोणाला काहीही वाटलं तरी मी भाजपमध्येच राहणार आहे. मी जिल्ह्यातील कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. मी जिल्ह्यातील अन्य कोणत्या कार्यक्रमात गेलो म्हणून मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही. मी भाजपमध्येच राहणार असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय पाटील यांनी दिली. जिल्ह्यात तुम्ही भाजपमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे, याबद्दल प्रश्न विचारला असता माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना खासदार संजय पाटील यांनी मला पक्षातून कोणी घालवायला बसले असतील किंवा कोणाला वाटत असेल मी बाहेर जावं तर तसं काहीही होणार नाही. मी भाजपमध्येच राहणार आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविषयी विचारले असता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे आमदार गोपीचंद पडळकर यांना काय बोलले याबाबत मला काही माहित नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मिरजेत 9 मार्च पासून मीरासाहेब दर्गा उरूस. महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दर्ग्याचा यंदा 646 वा उरूस 9 मार्च पासून सुरू होत आहे. 8 मार्च रोजी रात्री संदल मिरवणूक होणार आहे. उरुसाच्या पहिल्या दिवशी 9 मार्च रोजी पहाटे चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर दिवसभर विविध संस्था व भाविकांचे गलेफ अर्पण करण्यात येणार आहेत. रात्री कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. 10 मार्च रोजी शासनातर्फे तहसीलदार कार्यालयाचा गलेफ अर्पण होणार आहे. सकाळी संदलमालीचा कार्यक्रम आहे. दरम्यान उरुसासाठी दिनांक 30 रोजी दर्गा आवारात मंडप उभारणी होणार आहे. उरुसासाठी दर्गा पंचांनी तयारी सुरू केली आहे. उरुसानिमित्त दिनांक 10 पासून संगीतरत्न अब्दुल करीम खां संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी नवीन संकल्पना आणू, जयंत पाटील. राज्यामध्ये शिक्षणासाठी वेगवेगळी पावले पडत असताना जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नवीन संकल्पना आणणे ही पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. यामध्ये आपल्या जिल्ह्यात एखादा वेगळा प्रयोग राबविण्यात यावा अशी माझी आग्रहाची भूमिका असून या अंतर्गत माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, शिक्षक यांनी या उपक्रमास सर्वतोपरी योगदान द्यावे असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. विष्णुदास भावे नाट्यगृह सांगली येथे माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम तसेच स्मार्ट ग्राम RR आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, शिक्षण व आरोग्य समिती सभापती आशा पाटील, समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत तानाजी लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विजयसिंह जाधव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, देशामध्ये जो प्राथमिक शिक्षणाचा पाया आहे याकडे आपण नेहमीच गांभीर्याने पाहतो. आपल्या जिल्ह्यामध्ये आपण अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे की शिक्षणाकडे सतत लक्ष राहिले पाहिजे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक लोकप्रतिनिधींचे लक्ष आपल्या गावातील व भागातील शाळांकडे असले पाहिजे. आज ही नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. बरेच प्रश्न बऱ्याच शाळांचे आहेत. हे सर्व एकाच वेळी सोडविणे शक्य होणार नाही. यासाठी टप्प्याटप्प्याने सुरुवात होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 141 शाळांची निवड करण्यात आली आहे. सुरुवात झाल्यानंतर आपण इथेच थांबणार नसून जिल्ह्यातील प्रत्येक शाळांची सुधारणी करण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभावीपणे काम करतील असा मला विश्वास आहे.